बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी सुनीता रायगोले, उपासिका, तथागत टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी। आणि आज 29/3/2025 आज आपण तथागत टीव्ही चॅनलच्या माध्यमातून वंदे शामनेर चंद्रमणी यांना आपण आमंत्रित केले। आपल्या तथागत टीव्हीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केले आहे। वंदनामध्ये अखिल विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले आणि आजचे मान सन्मान स्वाभिमान जे मिळते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी कोटी कोटी वंदन करते। आणि आजचे विषय आपले वरती आपण सांगणार आहोत त्याबद्दल सांगणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला मार्गदर्शन करते वंदे चंद्रमणी यांना माझं वंदन करते। सब अपराध कमतु मे भन्ते तुतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतरेण मह्यं कथं सबं अपराध क्षमतु मे भन्ते तथ्यम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतरेण मह्यं कथं सबं अपराध क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलमं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते तथ्यम्पि ओकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते शरणेन सद्धि पंचशीलं धम्म साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि
समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शूरमेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मध्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मसाधुकं सुरक्षितं दत्वा प्रमादेन शील संपादेत वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध यांना मध्ये पंचांग प्राण्यामधून माणसात आणणारे माणसातून माणुसकीत आणणारे असे ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं जीवा अभिवादन. मी माझा परिचय देतो. अंते श्रामनेर चंद्रमणीजी माझं नाव आहे आणि मी धम्मगीतापासून सुरुवात करतो. बुद्धाने धम्म सांगितला जगाच्या कल्याणासाठी. बुद्धाने धम्म सांगितला जगाच्या कल्याणासाठी. शरीर हे एक घर आहे, घराचा करता मन आहे. शरीर हे एक घर आहे, घराचा करता मन आहे. मनावर संस्कार करावे स्वतःच्या कल्याणासाठी. बुद्धाने धम्म सांगितलं जगाच्या कल्याणासाठी. कायिक वाचिक मानसिक पूर्णता साधा जीवनात. कायिक वाचिक मानसिक पूर्णता साधा जीवनात. पारामिता अंगी बनवावी स्वतःच्या कल्याणासाठी. बुद्धाने धम्म सांगितलं जगाच्या कल्याणासाठी. निरसन पावे क्रोधाचे, निरसन पावे लोभाचे. निरसन पावे क्रोधाचे, निरसन पावे लोभाचे. मध्यम मार्ग नित्य आचरावे स्वतःच्या कल्याणासाठी. बुद्धाने धम्म सांगितलं जगाच्या कल्याणासाठी. बुद्ध धम्मानी संग पूजनीय आहे तिन्ही अंग. बुद्ध धम्मानी संग पूजनीय आहे तिन्ही अंग. शांती भूषण चिंतन करावे स्वतःच्या कल्याणासाठी.
बुद्धाने धम्म सांगितला जगाच्या कल्याणासाठी बुद्धाने धम्म सांगितला जगाच्या कल्याणासाठी बुद्धाने धम्म सांगितला जगाच्या कल्याणासाठी नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 जय भीम. बुद्ध धम्म संघ जे म्हणतो आपण आणि जे जे आपण असं ठावे ते इतरांना सांगावे हा आपला जो उपक्रम आहे हा मला चांगला वाटला. आणि तथागत म्हणजे जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले जे तथागत जे चॅनल आहे आपलं त्या चॅनलच्या माध्यमातून जो माझा कार्यक्रम तुम्ही घेता आणि तथागत म्हणजे सत्य सत्य बोलणारा असा हा जो उपक्रम आहे. पण सर्वात प्रथम मला म्हणायचं होतं की वर्षवास संपला आणि वर्षवास संपल्यानंतर विहारात आता जाती ते एक समस्या आहे. म्हणजे आता सर्वप्रथम मी माझे जे दैनंदिन समस्या आहे आताच्या जीवनात म्हणजे आताच्या दैनंदिन जीवनातल्या जे समस्या आहेत सर्वप्रथम मी ते सांगत आहे. कारण का विहारात आपली जी संख्या आहे ते वाढत नाही तर त्याला कारण आहे म्हणतात बुद्ध. म्हणजे प्रत्येक गोष्टीला बा कारण आहे कारणाशिवाय काही होत नाही असं बुद्धाचं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे बा. तसंच पाहू की विहारात गेल्यानंतरच आपल्याला फायदा होतो लाभ होतो. कारण विहार हे एक आपलं केंद्रबिंदू आहे एकीकरणाचं केंद्रबिंदू आहे. म्हणजे असं एक गीत पण आलेलं आहे की बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी सुखी जीवनाचे तू ही मार्गदाता सुखी जीवनाचे तू ही मार्गदाता बुद्धाच्या विहारी दुःख. म्हणजे विहारात गेल्यानंतरच आपल्याला जे दुःख असते त्याचं निवारण होऊ शकते घरी नाही. म्हणजे कारण विहारात गेल्यानंतरच आपले विचारही बदलतात आणि आपल्यामध्ये जे विकार आहे ते पण विहारात गेल्यानंतरच निघतात. म्हणजे विहार विकार आणि विहारात म्हणजे काय की चिंता भीती दुःख विकार आपले निघतात. आणि याचं पालन म्हणजे पण ही समस्या कशी आहे की घमंड कुठल्याही प्रकारचं असू शकते अहंकार कुठल्याही प्रकारचा असू शकते गर्व कुठल्याही प्रकारचं असू शकते आणि वर्चस्व म्हणजे जे आपलं ज्याच्यासाठी आपण करतोय विहारात आता जात नाही तर त्याला हे बरेचसे कारण आहे. बुद्ध म्हणतात की आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा मानसन्मान झाला पाहिजे पण हल्ली होत नाही आहे याला सुद्धा कारण आहे. त्याच्यानंतर बापाचं मुलगा ऐकत नाही गुणाचं बाप ऐकत नाही सासू किरकिरी आहे सून उद्धट आहे. म्हणजे बुद्ध म्हणतात की मोठ्या लोकांना मानसन्मान पण हल्ली होत नाही आहे ते याला सुद्धा कारण आहे. आता बाबासाहेबांचे मौलिक विचार काय म्हणतात की आपल्या दारिद्र्य व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे प्रत्येक सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य होईल. बड्या बड्या हुद्द्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षितांना आपल्या अशिक्षित बांधवांचा विसर पडतो. जर त्यांनी आपल्या असंख्य अशिक्षित बांधवाकडे योग्य लक्ष दिले नाही तर आपल्या समाजाचा निश्चितच खात्रीने हात होईल असे बाबासाहेब म्हणतात. पुढे म्हणतात की आपल्या समाजात ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. ही सर्व गुण आहे आपल्यात फूट ठेवून चालणार नाही. संरक्षणासाठी नव्हे तर वादळी वातावरणाला तोंड देण्यासाठी आपली शक्ती पणाला लावण्यासाठी एक संघ झाले पाहिजे एक संघ आले पाहिजे असे बाबासाहेब म्हणतात.
तुम्ही किती पुढे जाता, यापेक्षा कोणत्या मार्गाने जाता हे पाहणे गरजेचं आहे म्हणते बाबासाहेब. प्रत्येक देशात बुद्धिमान वर्ग नसला तर त्याचा समाजावर फार मोठा प्रभाव होत असतो. बुद्धिमान लोकांचा वर्ग दूरदृष्टी लाभलेला वर्ग असतो. तो लोकांना उपदेश करू शकतो व चालना देऊ शकतो. कारण ही जी जबाबदारी दिली बाबासाहेबांनी, ही कोणावर दिलेली आहे की सुशिक्षित लोकांवर दिलेली आहे, शिकल्या सवरल्या लोकांवर दिलेली आहे. पण हे शिकले सवरले कसे असले पाहिजे म्हणते, हे प्रामाणिक, स्वतंत्र, निस्वार्थ असेल तरच आणीबाणीच्या प्रसंगी पुढाकार घेऊन कार्य करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. हे बाबासाहेबांचे स्पीच आहे. पण शिका म्हणतो आपण, शिक्षण काय म्हणतो, वाघिणीचं दूध आहे ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण आपण त्या वाघिणीने पकडू शकतो का, दूध कसं केलं. म्हणून ह्या सरकारनं, ह्या मनुवाद्यानं, ह्या अर्जातनं पहिले तुमच्या शिक्षणावर पहिला प्रहार यांचा झालेला आहे, केलेला आहे. म्हणजे जसं झाड आहे, झाडाच्या मुळ्याच कापून टाकल्या तर झाड राहील काय, असं आपल्यासोबत झालेलं आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की समाजाची खरी प्रगती यावरून मोजली जाते की महिलांची प्रगती किती प्रमाणात झाली. म्हणजे बाबासाहेबांचं जे वैचारिक युद्ध होतं कशासाठी होतं, समानतेसाठी होतं. म्हणजे सगळं सारखं आहे बा, स्त्री पुरुष कसे आहेत, सारखे आहे. 50% आरक्षण स्त्रीला आहे तर 50% आरक्षण पुरुषाला आहे. म्हणजेच समानता आहे. समानतेसाठी बाबासाहेबांचं वैचारिक युद्ध होतं. पण आता पाहतो की आपण आधुनिक काळात, आता धम्मदिन 68 वर्ष झाले आणि भारत देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. तर ह्या काळात, आताच्या काळात सुद्धा, आधुनिक काळात बायांना म्हणजे महिलांना दुसऱ्याच्या इकडे कामाला जावं लागते, दुसऱ्याच्या इकडे. आणि आपल्या समाजातले जेवढे पुरुष नोकरीवर आहेत तेवढे महिला आहे का, नाही आहे. तर महिला किती आहे, बोटावर मोजण्याने महिला आपल्या नोकरीवर आहे. म्हणजे समानता आहे का इथं, नाही, असमानता झाली, असमानता झाली. 3/6/1953 मध्ये बाबासाहेब यांनी म्हटलं की शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, बॅरिस्टर व्हा, तुम्ही लेक्चरर व्हा, प्राध्यापक व्हा, काही व्हा, तर तुमच्यामध्ये जर शील नसेल तर तुमच्या शिक्षणाची किंमत काय म्हणते बाबासाहेब 1953 मध्ये सांगितलं की शून्य आहे. शिक्षणाची किंमत काय, शून्य आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की शिक्षणासोबत धम्माचे जोड असणं गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला 2 डोळे दिले, एक धम्माचा आणि एक संविधानाचा. तर ह्या दोन्ही डोळ्याचा आपल्याला वापर करायचा सांगितला. म्हणजे ज्याप्रमाणे बैलगाडीचे चाक आहे, एका चाकानं चालन तर बैलगाडी नाही, म्हणून दोन्ही चाकाचा आपल्याला वापर करायचा सांगितलेला आहे. म्हणजे आताची जी पिढी पाहून राहिला आपण शिकत आहे, पण संघटित होत आहे काय, नाही, संघर्ष करत आहे काय, नाही. म्हणून म्हटलं की बाबासाहेबांनी शिक्षणासोबत धम्माची जोड असणं गरजेचं आहे. आता आपल्यावर एक नाही तर 3 संकट आलेले आहेत. मग आता काय करायचं आहे आपल्याला, आताची पिढी वाचवायची आहे, धम्म वाचवायचा आहे का संविधान वाचवायचं आहे. काय वाचवलं म्हणजे काय वाचवल्या जाईल, संविधान वाचवल्यानंतर सगळं वाचवल्या जाईल. पुढे बाबासाहेब म्हणतात की काही लोक आपला धम्म अडचणीत आणतील आणि माझ्यानंतर माझ्या समाजातील काही वर्ग माझ्याशी बेमानी करेल. पण काही माझ्या समाजातील सुशिक्षित तरुणांना माझी चळवळ समजेल. त्यांची कोट असू नये. जर त्यांनी अशिक्षित समाजात दिशा दाखवून समाज प्रबोधन केले नाही तर त्यांचे शिक्षण व्यर्थ असेल. आणि असा तरुण जर माझ्या समाजात असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी कोणी नसेल म्हणते बाबासाहेब. पुढे बाबासाहेब म्हणतात की विज्ञानिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा समाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आधुनिक जगाला जर स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धर्माची कास धरावी लागेल. 395 आर्टिकल मध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की तुमचीही मोठी जबाबदारी आहे की तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे, निर्धार केला पाहिजे. म्हणजे काय, ही जी जबाबदारी आहे फक्त भिक्षू संघावरच द्यायची आहे का, नाही. तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये जो आपल्या म्हणजे उपासकाला जो अधिकार दिलेला आहे, दरेकाला दीक्षित करा, म्हणजे प्रत्येकाला सांगत चला, सांगावं असा जो अधिकार दिला. म्हणजे काय करा, तुम्ही कृती करून दाखवा, बोलून दाखवू नका. तर हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले,
6,32,000 क्रांतिकारी लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले असे ते महारयोद्धे होते. म्हणजे 6,32,000 क्रांतिकारी महालोकांनी महायोद्ध्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. पण त्यांचं नाव निघते काय? नाही. तर कोणाचं नाव निघते? इतरांचं. 24/11/1956 मध्ये जे सारनाथ येथे आंतरराष्ट्रीय धम्म परिषद भरली होती, ह्या धम्म परिषदेमध्ये शेवटच्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही रोज रोज नाही गेले तर चालते म्हणते विहारात, पण तुम्ही नित्य नियमानं दर रविवारी बुद्ध विहारामध्ये सामूहिक बुद्धवंदना म्हटल्या गेली पाहिजे. ते आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. कारण बुद्ध विहार एकीकरणाचं काय केंद्र आहे, केंद्रबिंदू आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहतो की मुस्लिम लोक त्या शुक्रवार दिवशी नित्य नियमानं त्यांच्या मस्जिदमध्ये जातात आणि पांढरे शुभ्र कपडे घालून ते जातात. ते काही असे बोलवत नाही की असं या असं काही म्हणत नाही, ते स्वतःहून जातात. त्याचप्रमाणे आपल्याला हा रविवार दिवस दिलेला आहे. म्हणजे तुम्ही नित्य नियमानं रविवार दिवशी तुम्ही विहारात या. समाजाची एकीका नाही. काय सांगू दादा तुले भीम गेल्या पाठी ग, काय सांगू दादा तुले भीम गेल्या पाठी ग, दारूच्या नशेत सारे रात्री निधून, पण समाजाची एकी नाही झाली अजून, पण समाजाची एकी नाही झाली अजून. सखुबाई पुढे म्हणते की माझ्या भीमाने 22 प्रतिज्ञा दिल्या हो. सखुबाई म्हणते की माझ्या भीमाने 22 प्रतिज्ञा दिल्या हो. खरं सांगा ना, तुम्ही पाळता का नियमानं? पुढे बाबासाहेब म्हणतात की माझा जन्म हिंदू धर्मात झाला, माझा दोष नाही, पण हिंदू म्हणूनच मरण तर हा माझा दोष राहील, असे बाबासाहेबांचे स्पीच आहे. म्हणजेच काय की तुमचा जन्म गरीब घरात झाला, तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब बनूनच मेला तर हा मात्र तुमचा दोष राहील. पुढे बाबासाहेब म्हणतात की गलिच्छ काम करू नका आणि इतरांनाही करू देऊ नका. हे बाबासाहेबांचे स्पीच आहे. म्हणजेच आता पाहतो की आपल्याला ह्या सरकारने स्वच्छता अभियान राबवलं. ह्या सरकारने स्वच्छता अभियान राबवलं म्हणजे घंटा गाड्या आणल्या शहरानं आणि खेड्यानं ग्रामीण भागात. ह्या माध्यमातून जो घंटी गाडी चालवणाराही आपलाच आहे, ते गंदगी साफ करणारा, नाला गटारा साफ करणाराही आपलाच आहे आणि त्याचे ठेकेदार बनले भंगी. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की गलिच्छ काम करू नका आणि इतरांनाही करू देऊ नका, हे बाबासाहेबांचे शब्द होते. पण आता ह्या माध्यमातून आपले लोक त्याकडे, म्हणजे त्यांनी काय केलं, मनुस्मृतीचा अवलंब सुरू केलेला आहे आणि मनुस्मृती जिवंत केलेली आहे. दलितांना शासनकर्ते आणि विद्यार्थ्यांना जागृत ही काळाची गरज आहे. 10/9/1932 मध्ये मुंबईच्या एका भाषणात बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण प्रजाती समाजात अत्यंत निगडीचे आहे, महत्वाचे आहे शिक्षण. कारण का काय झालं, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 62,000 शाळेचं काय झालेलं आहे, खाजगीकरण झालेलं आहे. आपण नवीन पिढीसाठी काही करत आहोत का? मग काही करून चाललो का? नाही. 12/3/1952 एका भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करा व त्यासाठी प्राणाची बाजी सुद्धा लावा. हे बाबासाहेबांचे स्पीच आहे. म्हणजे हे आपले डायरेक्ट आता 14 एप्रिलच्या कार्यक्रमावरच अवलंबून आहे. म्हणजे आपला जो समाज आहे, आपला समाज कसा आहे, फक्त ग्राहक आहे आणि गरीब आहे आणि मजूर आहे. मग आपण जयंती साजरी करतो, पुढाऱ्यांची आपल्या महामानवांची जयंती साजरी करतो. पण जेव्हा आपण जयंती साजरी करतो त्यांच्याकडून आपण वर्गणी घेतो. मग वर्गणी घेतल्यानंतर त्या वर्गणीचं काय करतो? सुरुवात कुठून आहे की डीजे पासून. म्हणजे जर आपण एवढी सारी वर्गणी जमा करतो आणि कोणाला देतो, डीजे वाल्यांना. म्हणजे मोठं कोणाला करू राहिलो आपण, त्या डीजे वाल्याला. श्रीमंत कोणाला करू राहिलो आपण, त्या डीजे वाल्याला. त्याच्यानंतर फटाके, त्याच्यानंतर नीर. म्हणजे जे काही आपण करतो ह्या फॅक्टऱ्या सुद्धा आपल्या नाही आहे. म्हणजे ज्यांच्या फॅक्टरी आहे आपण त्यांना मोठं करत आहोत. म्हणजे बाबासाहेबांनी काय सांगितलं की मला पुतळ्यात नका पाहू, मला पुस्तकात पहा, असं बाबासाहेबांनी सांगितलं. मला डोक्यावर घेऊन नाचू नका, मला डोक्यात घ्या, असं बाबासाहेबांनी सांगितलं. पण आपण काय करून राहिलो, उपक्रम राबवण्याच्या ऐवजी आपण त्यांना डोक्यावर घेऊन नाचून राहिलो. मग असं अवडंबर बाबासाहेबांना अपेक्षित होतं का?
असंच करायचं आहे तर मग आता बुद्धगयाच्या मुक्ती मोर्चासाठी जे आंदोलन चालू आहे बुद्धगयामध्ये, तिथं जाऊन 14 एप्रिल साजरी करा. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं सहकार्य लाभन त्या ठिकाणी आहे की नाही. ज्या ठिकाणी भंतेचे लोक त्या तिथे उपोषण करत आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही 14 एप्रिल साजरी करा. कारण काय झालं, आपण जर 14 एप्रिल साजरी करून राहिलो, पूर्ण भारत देशातून साजरी करतो, तर आपण 92 कोटीची आर्थिक मदत सरकारला करून राहिलो. जर आपण ते 92 कोटीचं जर आपण हे केलं, समजा एखाद्या वर्षी जर आपण साध्या पद्धतीमध्ये जर आपण साजरी केली बाबासाहेबांची जयंती, तर आपण त्या 92 कोटीमध्ये एक मीडिया उभा करू शकतो. जसं आज ह्या ठिकाणी तथागत जे चॅनल अरुण भाऊ वानखेडे यांनी सुरुवात केली, असं आपण मोठं एक मीडिया करू शकतो तेवढ्या पैशात. पण असं न करता आपण अवलंबर करत आहोत 14 एप्रिलला, तर हे एक शोकांतिक आहे. म्हणून म्हणतो की बाबासाहेबांना जसं अपेक्षित होतं तसं व्हायला पाहिजे. सम्राट अशोक, आता 5 तारखेला सम्राट अशोकांची जयंती आहे. आपल्या भारत देशामध्ये 84,000 बुद्ध स्तूप सम्राट अशोकांनी बांधले, पण आपल्याला दिसत आहे काय? नाही. जसे नेपाळची राजधानी काठमांडू येथे पशुपतीनाथाचं मंदिर आहे, हे पूर्वीच्या काळाचं बुद्ध स्तूपच होय. कारण जे पुरातन काळातले जेवढे काही मंदिर आहेत ते सगळे पुरातन काळातले मंदिर ते 84,000 स्तूपच होय. म्हणून आपले 84,000 स्तूप दिसेनासे झाले. दिसत आहे का? नाही. कारण सम्राट अशोकाबद्दलच घेऊ की आता आपल्याला जो दीक्षा दिली, म्हणजे सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्षूंना भगवान बुद्धांनी दीक्षा दिली. त्याच्यानंतर जम्बूद्वीप, आशिया खंड आणि भारत इथले राजा गोळा करून विजयादशमीच्या दिवशी शस्त्र खाली टाकणारे सम्राट अशोक यांनी त्या शस्त्राचा त्याग करून जम्बूद्वीप, आशिया खंड, भारतातले जेवढे काही राजे होते गोळा केले आणि त्यांना धर्मदीक्षा दिली. म्हणजे ते त्यांना बुद्धिस्ट राजे बनवले. त्याच्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. म्हणजे धम्मदीक्षेचा कार्यक्रम राबवणारे फक्त 3च लोक आहेत. सर्वप्रथम बुद्ध, त्याच्यानंतर सम्राट अशोक, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे 3च लोक आहेत. शाक्य आणि कोली या जमातीचे जे राजे होते, म्हणजे बुद्धांनी घर कशासाठी सोडलं बा, त्याग कशासाठी केला घराचा, कोणी कशासाठी म्हणते आणि कोणी कशासाठी, नेमकं कशासाठी, तर पहा शाक्य आणि कोली या जमातीचे जे राजे होते, रोहिणी नदीच्या पाण्यासाठी यांचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना खूप रक्तपात होणार होता त्या रोहिणी नदीच्या पाण्यासाठी. पण तेव्हा बुद्ध नव्हते, तेव्हा सिद्धार्थ होते. तर देवदत्ताचं काय म्हणणं होतं की सिद्धार्थांनी शस्त्र हाती घ्यावं आणि युद्ध करावं त्या रोहिणी नदीच्या पाण्यासाठी. पण सिद्धार्थांनी युद्ध केलं काय? नाही. त्यांनी शस्त्राचा त्याग करून संन्यासाचा मार्ग अवलंबला, यालाच म्हणतात त्याग मार्ग. म्हणजे त्याला दोनही कारण आहे. आता बाबासाहेबांचं उद्दिष्ट काय होतं, म्हणजे जे बाबासाहेबांनी जे झाड लावलं ते शेंड्यापासून तर गुळापर्यंत जळत आलेलं आहे आणि आता गुळ आपल्या हातात राहिलेला आहे. मग गुळ वाचवायचं काम कोणाचं आहे? आपलं आहे, सगळ्यांचं. म्हणून बाबासाहेबांचं उद्दिष्ट काय होतं आणि बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं हे थोडक्यात सांगतो मी. की बाबासाहेब म्हणतात की व्यवस्थापन पाहिजे म्हणजेच काय, आपले स्वतःचे हॉस्पिटल, म्हणजे आपले स्वतःचं मेडिकल कॉलेज पाहिजे. पण असं झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या शाळा पाहिजे, आपलं मेडिकल कॉलेज पाहिजे, आपलं लॉ कॉलेज पाहिजे, म्हणजे पीजी कॉलेज पाहिजे. पण हे सुद्धा असं झालेलं नाही आहे. आपली स्वतःची बँक पाहिजे, हेही झालेलं नाही आहे. आपली धम्मशाळा पाहिजे, ज्या ठिकाणी आपण धम्मवर्ग चालू शकतो, ते पण नाही झालेलं आहे. आपले उद्योगधंदे व फॅक्टरी असल्या पाहिजे, ह्या काळात पण ते पण नाही आहे. म्हणजेच बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं.
आणि स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करणे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, असं काही झालेलं नाही. जगाच्या पाठीवर एकट्याच भीमाने इतिहास घडविला आणि हजारो शत्रूसह भीम एकटाच लढला. जातीमुळे अपमानित शोषित तुडवलेल्या समाजाकरता स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मुक्तिमंत्र म्हणजे 22 प्रतिज्ञा होय. अज्ञान, अंधकार व शोषणमुक्त नवा स्वाभिमानी आदर्श समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहे, म्हणजे मेहनत घेतली आहे. म्हणजे बाबासाहेबांचे आपल्यावर उपकार आहे, आपण खेळू शकत नाही. बौद्ध धर्म 3 सिद्धांतांची दीक्षा देतो, प्रज्ञाशील करुणा. बौद्ध धर्म जगातील शोषण थांबू शकतो असा माझा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल. धम्म आणि धर्म म्हणजे आपल्याला धम्म दिलेला आहे, धर्म नाही. म्हणजे प्रत्येक धर्माला वारस आहे, पण बौद्ध धर्माला वारस नाही आहे. कारण जेव्हा राहुल बाळ 7 वर्षाचा असताना त्यांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांना सुद्धा बुद्धांनी वारस नाही केलेला आहे, म्हणून धम्माचा वारस आहे. बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नसून मी मार्गदाता आहे आणि मी कुणाचा अवतार नसून मी स्वयंभूत आहे आणि माझी तुलना तुम्ही इतरांसोबत करू नका. कारण बुद्ध धर्म कसा आहे 100% सत्यावर आधारित आहे आणि बुद्ध धर्म वैज्ञानिक धर्म आहे आणि बुद्धांनी या धर्माचा शोध लावलेला आहे. म्हणजे बुद्ध या धर्माचे शास्त्रज्ञ होय. कारण हा धर्म आपल्याला जेव्हा दिला, म्हणजे एक जुनं गीत म्हणतो मी की कणा कणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा. म्हणजे बुद्धांनी काय केलं, इथं कण कण वेचले त्या धम्माचे, कष्ट घेतले आणि मग आपल्याला हा धम्म दिलेला आहे. पण मग काय म्हणतात की मी मार्गदाता आहे म्हणते, मी कोणाचा अवतार वगैरे काही नाही आहे म्हणते, अवतार नाही आहे आणि मी स्वयंभूत आहे म्हणजे स्वयं प्रकाशित आहे. अत्तदीपक हो, म्हणजे मी इथं बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी काय घेतलेलं आहे, कष्ट घेतलेले आहे, स्वयंप्रकाशित आहे. आणि माझी तुलना इतरांसोबत करू नका म्हणते. जेणेकरून आता पहा की ह्या आधुनिक काळातही पाहतो की आपण जे बाबासाहेबांची बुद्धांची प्रतिमा लावतो त्या ठिकाणी भटकंतेच असतात. इथं बुद्ध, तिथं बाबासाहेब, त्याच्यानंतर भटकंत. तर असे जर असल तर त्या लोकांना काय म्हणू आपण, घामळे कबरे असे ते आहे का नाही असं म्हणता येईल. आणि तथागत जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो आपण बाबासाहेबांना. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच काय की बाबासाहेबांजवळ 32 प्रकारची डिग्री होती, 9 प्रकारची भाषा येत होती आणि जगामधले जे 5 तज्ज्ञ होते त्या 5 तज्ज्ञापैकी बाबासाहेब सर्वश्रेष्ठ ठरले, म्हणून त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. म्हणजे आताच्या आधुनिक काळात जगात त्यांना तोडही नाही तर जोडही नाही, म्हणून त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. बुद्धांनी बुद्धाच्या काळात उपसद दिलेला आहे आणि आज हा उपसदाचाच दिवस आहे. म्हणजे आपल्याला 6 सण सांगितलेले आहेत. आपल्याला 6 सण म्हणजे पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टम्या आणि 14 एप्रिल आणि बुद्ध पौर्णिमा असे आपल्याला 6 सण करायचे सांगितलेले आहे. आपल्या समाजासाठी आपल्या धर्मात 6 सण सांगितलेले. तर आज हा उपसदाचाच दिवस आहे. आता उपसद कशाला म्हणतात? उपसद म्हणजे काय, जे आपण चुका करतो जीवनात त्या चुकांची जे कबुली करतो, चुकाची कबुली करणे म्हणजेच उपसद होय. आता त्या उपसदचे तर खूप प्रकार आहे, पण वर्षवास जो झाला, आता वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे ठिकाण. पण बुद्धांनी बुद्धाच्या काळात वर्षवास का आणि कुणासाठी दिला होता? म्हणजे वर्षवासाच्या वेळेस काय होते नेमकं बा, तर जेव्हा पाऊस राहते त्यावेळेसच जीवजंतू निघतात आणि त्याच वेळेस कवळं पीक निघते. तर हे जर भिक्षू, हा वर्षवास भिक्षूंसाठीच दिलेला आहे.
पण तेव्हा हे भिक्षू चालायला लागले तर पायाने यांचे ते जीवजंतू मरण किंवा शेतातून गेले तर पीक तुडवण्यात येईल आणि पुढच्या गावाला जर जायचं आहे तर नदी नाल्याने पूर आहे, कसे जाणार म्हणून बुद्धांनी त्यांच्या काळात जसा वर्षवास भिक्षू लोकांसाठी दिला की तुम्ही एकाच ठिकाणी राहून तुम्ही तुमच्या भोजनाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था करण्याकरता हा उपदेश दिलेला आहे. आणि त्याच काळात त्या भिक्षू लोकांना एकच शिवर राहत होतं म्हणून. पण अलीकडे काय झालेलं आहे, महत्वाचा म्हणजे मुद्दा हा आहे की आपण पाहतो की घरातला कोणी व्यक्ती मरण पावला तर आपण हा बुद्धवासी शब्द जो लिहितो हा बुद्धवासी म्हणजे काय, जसा वर्षवास म्हणजे वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे ठिकाण, तसाच बुद्धवास आहे. म्हणजे बुद्धवास आज ह्या ठिकाणी बुद्धवासी जो शब्द वापरून राहील हा कसा आला बा, पण थांबल्या गेला नाही. तर जसं ते लोक लिहितात स्वर्गवासी, नरकवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, म्हणून आपण हा बुद्धवासी शब्द आणलेला आहे. आणि या चांगल्या लोकांना शिकल्या सवरल्या लोकांनी सुद्धा लिहिलेला शब्द आहे. तर मग हा आला कसा बा, तर तसा आला तो. पण बुद्धवासी म्हणजेच काय की बुद्धाच्या वासात जे बसतात ते झाले बुद्धवासी, असा त्याचा अर्थ होतो. पण आपण तो मेलेल्या व्यक्तींना लिहित आहोत, जो गेला आपल्याला सोडून त्या लोकांसाठी आपण हा शब्द वापरतो. तो हा चुकीचा शब्द आहे. पण त्या ठिकाणी काय लिहायचं, दिवंगत लिहा, कालकथित लिहा, स्मृती विशेष लिहा, देहवसान लिहा. जसं पहिलेला लिहित होतं आपण मृत्यू ते लिहा, त्याचं काही लिहा, पण बुद्धवासी हा शब्द चुकीचा आहे. आणि अजून एक शब्द आलेला आहे की अजून मृत्यू झाल्यानंतर आपण जे आता ह्या काळामध्ये जे निळं कापड वापरतो, चांगले वापरतात, तर ह्या निळा कापड सुद्धा चुकीचा आहे. कारण बाबासाहेबांचं जे वैचारिक युद्ध होतं ते कशासाठी होतं, समानतेसाठी. आणि निळा रंग कशाचा प्रतीक आहे, समानता आणि शांतीचं प्रतीक आहे. तर मग आपण जर तो निळा कापड, म्हणजे आता काय झालं की मशानात गेल्यानंतर एक तर त्या मृदेला जाळते आणि गाळते, गाळलं तर कापड गाळते, जाळलं तर कापड जाळते, नाहीतर ते त्याच्यातच दाबून दाफन करतात, नाहीतर निंबाच्या झाडाला बांधून टाकतात, नाही त्याच्या अंगावर टाकून देतात. टाकल्यानंतर काय होते की ते कापड उडत जाते, तिकडून वारा आला जोऱ्यात तर ते कापड उडत जाते, उडत गेल्यानंतर ते काठीला अटकते, काठीला अटकल्यानंतर त्या कापडाच्या चिन्ह्या होत्या. म्हणजे निळ्या रंगाच्या कापडाच्या चिन्ह्या कोण केल्या, आपण. म्हणजेच काय झालं, तिथं विटंबना झाली नाही काय. म्हणजेच काय, बाबासाहेबांनी जे निळा कोड घातला तर त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, नैसर्गिक कारण आहे. म्हणजे त्यांनी जर निळा कोणताही कोड घालता आला असता, पण निळाच का घातला, तर निसर्गावर अवलंबून आहे. म्हणजे आकाशाचा रंग निळा आहे, समुद्राचा रंग निळा आहे, म्हणून बाबासाहेबांचा कोड निळा आहे. म्हणून असं झालं नाही पाहिजे. आता आम्हाला सुद्धा एक म्हणतात की आले भंतीजी किंवा आली माताजी. म्हणजे आपण ह्या 68 वर्षात भंतीजीला काय म्हणा लागते, त्या लेडीजला काय म्हणा लागते हेच माहीत नाही. म्हणजे जर समजा आपण माताजी म्हटलं त्या भिक्षुनीला, तर तो भिक्षू लगेच बाप होते, मायबाप, म्हणजे पिताजी होते, माताजी पिताजी. म्हणून ह्या ठिकाणी त्या भिक्षुनीला आर्यजी म्हणायचं, भिक्खुनी म्हणायचं किंवा भिक्खुनी म्हणायचं किंवा भिक्षुनी म्हणता येते. पण हा जो शब्द आहे माताजी हा नाही म्हटलं गेला पाहिजे, कारण तो चुकीचा शब्द आहे. असं तो शब्द पण कोण्या ग्रंथात नाही आहे, कुठल्याच ग्रंथात नाही आहे माताजी शब्द. पुढे घेऊ तर आपण थोडं गाडगे बाबाबद्दल घेऊ की गाडगे बाबा एका गावात प्रवचन करत असताना त्यांना एक निरोप येतो की तुमचा मुलगा मरण पावला, असा त्यांना निरोप येतो.
तर गाडगे महाराज का प्रवचन करत असताना त्याच्यातून उठून जातात असं नाही. ते प्रवचनाच्या माध्यमातून म्हणतात की असे गेले कोट्यानो कोटी काय रडून येतात. हे बाबासाहेबांचे हे गाडगे महाराजांचे शब्द आहे. आणि त्यांचं संपूर्ण नाव होतं ढेबूजी धोंडीबा जानोरकर असं त्यांचं नाव होतं. साऱ्या दुःखाचे मूळ कारण आहे साऱ्या दुःखाचे मूळ कारण आहे अविद्या आहे असे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले म्हणतात. संत कबीर म्हणतात बुरा जो देखणं चला बुरा न मिला कोई. म्हणजेच काय की वाईट शोधायला गेलो पण वाईट मला कोणीच मिळाला नाही. स्वतःचा मला शोधले तर स्वतःपेक्षा वाईट घेतला ना कोणी. म्हणजेच काय की अंतर मन की गाठे छुटे जन्म जन्मचे बंधन छुटे म्हणतो आपण मंगल मैत्रीमध्ये की पहिले आपल्या स्वतःच्या गाठा सोडा नंतरच आपण दुसऱ्याच्या गाठा सोडू शकतो. अन्यथा दुसऱ्याच्या गाठा सोडू शकत नाही. म्हणजेच काय की मीच म्हणतो तुम्हाला की बाप हो तुम्ही गुटखा तंबाखू दारू कुठलंही गांजा व्यसन असं करू नका तुम्हाला कॅन्सर. आणि जर मी स्वतः खाल्ला तर असं होईल का जमन काय नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात की राहिलं घर झाडाचं बसले अंगण झाडं तर असं जमन काय. म्हणून आपलं घर स्वच्छ करावं लागेल तरच आपण अंगण स्वच्छ करू शकतो. म्हणजे पहिले स्वतःच्या गाठा सोडावं लागेल तरच आपण दुसऱ्याच्या गाठा सोडू शकतो. अन्यथा आपण दुसऱ्याच्या गाठा सोडू शकत नाही. जो समाज आज येत नाही त्या समाजाला उद्या भविष्य नाही. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 1952च्या एका भाषणात त्यांनी या देशात अशीच परिस्थिती म्हणजे आताचं जे सरकार आहे आता जे परिस्थिती चालू आहे याच्यासाठी बाबासाहेबांनी 1952च्या भाषणात सांगितलं की या देशात जर अशीच परिस्थिती चालू राहिली किंवा असा जर कूटनीतीचा अवलंब सुरू असला तर येथे जर्मनीप्रमाणे हिटलरशाही रशियासारखी स्टॅलिनशाही आल्याशिवाय राहणार नाही. कारण जसं उदाहरणार्थ रशिया आणि युक्रेन म्हणजे जे जेव्हा आता युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये जर समजा त्या युद्धाला जर गती आली तर त्या महायुद्धामध्ये परिवर्तित व्हायला काही वेळ लागणार नाही त्या युद्धाला. त्याचप्रमाणे म्हणजेच काय की बुद्धाचं काय म्हणणं आहे की युद्ध नको बुद्ध हवा. धम्म हा शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. याच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धर्म होय. कारण भगवान बुद्ध हे एकमेव शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी ह्या मनातलं जाणणारे मनोवैज्ञानिक होते. ते मनातलं जाणणारे म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा धम्मदेशना प्रबोधन करत होते त्यावेळेस त्यांच्या पुढे जे बसत होते उपासक तर ते प्रत्येकाच्या मनामध्ये जे काय चालू आहे हे ते जाणत होते आणि त्याचप्रमाणे त्यांना ते त्या प्रकारचे ते औषध देत होते. म्हणजे उदाहरणार्थ ते पाहू की आपण चिंता नावाची जी उपासिका होती त्या काळात जेव्हा भगवान बुद्ध उपदेश देत होते तर त्या विषमतावादी मनोवाद्यांना त्या चिंता नावाच्या उपासिकाला त्याच्यामध्ये पाठवल्यानंतर ते 1 दिवस गेली 2 दिवस गेली 3 दिवस गेली आणि मागं बसत होती आणि शेवटी उठून येत होती. असं करता करता बराच वेळेस ती थांबत होती. थांबल्यानंतर असे दिवसांदिवस असं तिथं ते चालू राहिलं. मग ते एक फळी बांधत होती तिच्या पोटाला. फळी बांधता तिथं ते पोट आलं 7व्या महिन्यात तर लगेच दिसायला लागल्यानंतर ती शेवटी निघाली आणि उपासकांना म्हणत होती की जे काही घडलं हे त्या महातपस्वी मुनीमुळं झाले आहे त्या बुद्धामुळे झालेलं आहे असा त्यांच्यावर आरोप घेतला होता. त्यांनी आरोप घेतल्यानंतर
भगवान बुद्ध तर मनातलं जाणणारे होते, त्यांना माहीतच होतं की काय चालू आहे. मग एकत्र झाले, नंतर ते लोकांनी सुद्धा त्या बुद्धावर आरोप घेतला होता. पण शेवटी काय झालं, तिला शिंक आली. शिंक आल्यामुळं तिथे त्या ज्या फळ्या होत्या त्या सगळ्या खाली पडल्यानंतर पितळ उघडं झालं. जसं म्हणतो की आपण की एखादं जर खोटं बोलत असेल तर ते पकडल्या जाते बा, तर त्याचप्रमाणे तिथं ते दिसलं होतं. असं झालं होतं भगवान बुद्धांजवळ, म्हणजे सत्य बाहेर आलं होतं. तर उपासक म्हणजे काय आणि बौद्ध म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी जे नागपूर या ठिकाणी आपल्याला जे 22 प्रतिज्ञा दिली, त्या 22 प्रतिज्ञेचे जो पालन करतो त्याला बौद्ध उपासक म्हणतात. 11 एप्रिल 1927 ह्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला आणि त्यांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी खूप कष्ट घेतलेले आहे. त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढलेली आहे. म्हणजे एका काळामध्ये स्त्रीचं शोषण केलं जात होतं. त्यांना कुठल्याच प्रकारचा अधिकार नव्हता. त्यांना फक्त चूल आणि मूल असंच त्यांचं जीवन होतं. त्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी खूप काम केलेलं आहे आणि स्वतःच्या पत्नीला त्यांनी शाळा शिकून पुणे ह्या ठिकाणी पहिली मुलींची शाळा काढली आणि त्यांना त्या मनुवाद्यांनी खूप वेदना, खूप त्रास दिला, तरी सुद्धा ते डगमगले नाही. ह्या महामानवाची आपण 11 एप्रिल 1927 या दिवशी जयंती साजरी करत आहोत. त्याचप्रमाणे सम्राट अशोक जयंती 5 एप्रिलला आहे. 5 एप्रिलला आपण 304 इसवी सन पूर्वी 304 हा त्यांचा जन्म आहे. त्यांनी ते धम्मनायक आहे, म्हणजे बुद्धानंतर त्यांनी आपल्याला धम्मदीक्षा दिलेली आहे. म्हणजे धम्मदीक्षेचे जे म्हणतो आपण हकदार, धम्म देणारे, हे सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्षूंना दीक्षा देणारे भगवान बुद्ध आणि त्याच्यानंतर सम्राट अशोक. आता सम्राट अशोकांबद्दल म्हणजेच त्यांनी कलिंगच्या युद्धामध्ये खूप रक्तपात केला होता. कलिंगच्या युद्धामध्ये खूप रक्तपात केला होता. त्याच्यामध्ये स्त्रिया, मुलं, बायका खूप सारं रक्तपात करून जीवहानी केली होती. त्याच्यानंतर त्यांनी विजयादशमीच्या दिवशी शस्त्र खाली टाकलं आणि त्या शस्त्राचा त्याग करून त्यांनी धम्मदीक्षेचा कार्यक्रम राबवला. असं त्या सम्राट अशोकांचं कार्य आहे. आणि 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आपण ह्या ठिकाणी साजरी करतो आहोत. आणि जे आता आपण पाहतो की जे आपण करत आहोत ऑडंबर, आता म्हणजे डीजेवर नाच गाणे म्हणा, नीळ उधळणं म्हणा, फटाके, लाखो रुपयाचे फटाके आपण त्या जयंतीच्या दिवशी उधळपट्टी करतो. तर हे एक शोकांतिका आहे. कारण का ज्यांच्या फॅक्टरी आहे आपण त्यांनाच मोठं करत आहोत. आपली जी आर्थिक परिस्थिती आहे, म्हणजे आता धम्म देऊन 68 वर्ष झाले आणि भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले. आताच्या काळातही आपले टीनं बदललेले नाही आहे. इथं बाबासाहेब काय म्हणत होते की
आताच्या काळात आपले हात लोकांना काम देणारे असले पाहिजे होते, पण आपण त्यांच्या इकडे दुसऱ्याच्या इकडे कामाला चाललेलो आहो. आताच्या शिकले सवरले जे पाहतो आपण, का रे बा किती शिकला तर MA शिकलो, का रे बा किती शिकला तर डबल MA शिकलो, का रे बा किती शिकला तर टिबल MA. आणि कुठं चाललो आपण? बिझीलँड, सिटीलँड, अमकलँड, तमकलँड. किती पगारात चाललो आपण? 8,000 रुपयात. म्हणजे जर शिकून सवरून जर आपण त्यांच्याकडे जर आपण जात असन कामाले, तर हे असं बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. शिकून सवरून जर आपण म्हणजे हे गुलामगिरीच झाली ना एक प्रकारची. बाबासाहेबांना असं अपेक्षित नव्हतं. म्हणून ह्या 68 वर्षामध्ये म्हणजे जसं पाहतो आपण की जे बाबासाहेब झाड लावून गेले, म्हणजे बाबासाहेबांनी जो धम्म दिला पण धम्मक्रांती झालीच नाही. कारण ज्या झाडाची सावली आपण घेतो आहे त्या झाडाचे फळ आपण चाकत आहे, पण त्या झाडाला पाणी कधी टाकणार? हे झाड सोकत चाललेलं आहे, वाळून गेलं तरी पण जागे होत नाही आहे. म्हणून की जे तुम्ही अंगावर पांघरून घेऊन जे झोपीचं ढोंग करता त्याचा परिणाम मात्र तुम्हालाच भोगावं लागेल. म्हणजे जे आताचा जो काळ आहे, जे वेळ आहे, ते वेळ आपल्याला माफ करणार नाही आहे. कारण मागची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणजेच की जागे व्हा वीरांनो, वैराची रात्र आहे, जिकडे बघावे तिकडे अंधार होत आहे. म्हणजे अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे. आता तीच परिस्थिती पहा की कोपरगावला एक घटना घडलेली आहे, ताजी घटना आहे कोपरगावची. म्हणजे हे आपल्यावर सुरुवात झालेली आहे, तरी पण आपल्याला म्हणजे जाग येत नाही आहे. म्हणजे आता जर आपण जागलो नाही तर आपल्यावर मागची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जागृत राहणं हे काळाची गरज आहे. बाबासाहेब म्हणत होते की जागृत राहा. म्हणजे कसे जागृत राहा? की माशाप्रमाणे जागृत राहा. ज्याप्रमाणे पाण्यातला मासा हा झोपत नाही, क्षणिक झोप घेते आणि लगेच धारीत लागते, त्याचप्रमाणे तुम्ही असं जागत राहा त्या माशाप्रमाणे. जर तुम्ही असं केलं नाही तर जसा तो बगळा एका पायावर उभा असते टोपी घालून, पांढरी एका पायावर जो बगळा टोपी घालून राहते, पांढरी टोपी घालून राहते, तो शिकार करण्यासाठी त्या माशाची, त्याचप्रमाणे आपल्यावर तेच परिस्थिती येणार आहे. तुमची शिकार केल्याशिवाय राहणार नाही, कारण शिकारी टपूनच बसले आहे. म्हणून जागे व्हा वीरांनो, वैराची रात्र आहे, जिकडे बघावे तिकडे अन्याय होत आहे. तर इथे माझी धम्मदेशना झालेली आहे आणि शेवटची धम्मपालन गाथा संपून सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचं पापिसुत्वान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न भजति नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतो मे जय मंगल नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतो मे जय मंगल नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतो मे जय मंगल होतो मे जय मंगल होतो मे जय मंगल. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. मला खूप चांगलं योगदान केलंय आणि महापुरुषांचे विचार आम्हाला
खूप सुंदर प्रकारे सांगितले, तुम्हाला मी आमंत्रित केले, धन्यवाद देते भंतेजी। आणि यानंतर आमच्या श्रद्धावान उपासक हे एक धम्मगीत सादर करतील अशी मी त्यांना सूचना करते। सर्वांना मी परत एकदा मैत्रीपूर्वक जय भीम करते। आणि आज आपण तथागत TV चॅनल महाराष्ट्र अमरावतीच्या वतीने आपला हा प्रवचन धम्मदेसना भंते चंद्रमणी यांच्या हस्ते आपण प्रवचित केली, ऐकून घेतली। आणि पुढच्या एका धम्मगीताला मी सुरुवात करते। नमो बुद्ध भगवंता, नमो शांती दूता, पुंडित राहो मती गुण गाता, सदोदित गाओ तुझी धम्म गाता, तुम्ही भाग्य मुचे तुम्हीच विधाता, तुम्ही भाग्य मुचे तुम्हीच विधाता, तुझ्या समदृष्टीचा लाभ व्हावा, अहंकार पायी तुझ्याच नमावा, अहंकार पायी तुझ्याच नमावा, तुम्ही भाग्य मुचे तुम्हीच विधाता, तुम्ही भाग्य मुचे तुम्हीच विधाता, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।